सीमेंट के रोड बनाना ही सबका विकास नहीं है। ठीक है, जाने आने के लिए सुविधा चाहिए, लेकिन जाने आने के सुविधा के साथ साथ सबसे बड़ी समस्या जो है वो बेरोजगारी समस्या है। अभी जो योजना है ये दो वो कुछ नहीं देंगे, सब चुनावी फंडा है। वो होने के बाद जुमला है। अभी भी आप किसी से भी पूछो, एजुकेटेड से पूछो, वो मजदूर से पूछो, किसी से भी पूछो, तो यही बताएंगे ये जो दे रहे हैं अभी तो सब चुनाव के लिए है, उसके बाद में वो मिलेगा ऐसा कोई भी नहीं कह सकता। जो शिकलेले लोक आहेत त्यांना कामधंदा द्या, शिकलेल्या बाया आहेत त्यांना कामधंदा द्या, हे फालतूच आहे। माणूस आळशी बनून राहिला। कामधंदे दे तर माणूस समोर जाईल। जवान पोराला पैसे भेटले, बायाला पैसे भेटले, त्यांनी नाले येत नाही, कामाला येत नाही, शेती कायच्या भरोसा करण लोग। मेन बात है एजुकेशन के ऊपर बात करो, हाँ, महंगाई के ऊपर बात करो, जो मध्यवर्गीय है उसके ऊपर कुछ ना कुछ तो करो। खुले आम घूस देऊन राहिलेले आहे आणि ते म्हणत आहे की आम्हाला 1500 रुपये घेऊन 3000 रुपये घेऊन आम्हाला वोट द्या। कोणत्या देव नाही येणार आहे, कोणता मसे नाही येणार, कोणी नाही येणार आहे। आपल्या माणसालाच लढून त्याला परिवर्तन करावं लागेल। म्हणजे ज्या लोकांना तुम्ही फक्त मागण्याच्या सवयी लावून राहिले त्यांचा स्वाभिमान ऑटोमॅटिकली संपून राहिलेला आहे। ता परिवर्तन हे सर्वसामान्य लोकच करू शकतात। जगात ज्याही क्रांत्या झाल्या ह्या मिडल क्लास लोअर क्लास लोकांनी केलेली आहे। कंपन्यांना एज्युकेशन द्या, शिक्षा मुक्त करा। तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट शाळा वाढवून आले, गवर्नमेंट शाळा खत्म करून आले। स्वागत करता हूं मैं ओमराज सदर, आप सभी का आवाज़ इंडिया की सीधी बात इस नए प्रोग्राम में। दोस्तों, महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव आने वाली 20 तारीख को होने वाले हैं और इस वक्त हम लोग नागपुर के दक्षिण पश्चिम क्षेत्र में हैं। दक्षिण पश्चिम क्षेत्र में यहाँ पर हम लोग सुयोगनगर गार्डन में हैं और यहाँ पर हम लोग लोगों से जानने की कोशिश करेंगे कि लोग क्या चाहते हैं। इस वक्त प्रतिनिधित्व किसके हाथ में जाना चाहिए? क्या सत्ता परिवर्तित होनी चाहिए या फिर सत्ता उन्हीं के हाथ में रहनी चाहिए? ये तो अब लोग ही तय करेंगे, क्योंकि मतदाता वो है, चुन के वही देते हैं। तो आइए कुछ लोगों से जानने की कोशिश करते हैं, उन्हीं से पूछते हैं, उन्हीं से जानते हैं कि क्या चाहते हैं वो लोग और किस तरह से उनकी क्या मांगे हैं, वो किस तरह का प्रतिनिधित्व चाहते हैं और कौन उस लायक प्रतिनिधित्व उनके ध्यान में है, ये उनसे जानने की कोशिश करते हैं। क्या लगता है, अभी विधानसभा के जो चुनाव होने वाले हैं तो इंसान ने पक्ष देखकर वोटिंग करनी चाहिए या फिर ऐसा प्रतिनिधि चुनना चाहिए जो हमारे ज़रूरतों को वहाँ तक पहुँचाए? अभी मुझे ऐसा लगता है कि पैसों का राजकारण हो चुका है और गरीब लोगों को या जो सच्चे कार्यकर्ता है कोई भी पार्टी के रहे उनको टिकट नहीं मिलती है। उसके वजह से जो बेईमान और चोर जो राजनीति लोग हैं वो ही अपने अपने चाचा भतीजा, जो भतीजावाद जिसको बोलते हैं ना, वो बढ़ रहा है। हर पक्ष में है ये चाचा भतीजावाद जो है, हर पक्ष में है। इसलिए सच्चे कार्यकर्ता के ऊपर अन्याय हो रहा है। मैं चाहता हूँ अगर कोई कार्यकर्ता तन मन धन से कोई पार्टी के लिए काम करता है 10 साल 20 साल तो उसको टिकट मिलनी चाहिए, तभी वो बंडखोरी नहीं करेगा और उसको प्रॉपर व्यक्ति को अगर टिकट मिलती है तो वो काम भी अच्छे से करेगा, क्योंकि उसको इंटरेस्ट रहता है समाज के प्रति और देश के प्रति कि अपना देश अपना समाज अच्छा बने, विकसित हो और समाज का विकास हो। इसलिए सच्चे कार्यकर्ता को टिकट मिलना ये प्राथमिकता है। सर, जिस तरह से हम लोग अपने शहर की अगर बात करते हैं तो अपने शहर में जिस तरह का विकास हुआ है, हाँ, क्या इस विकास से आप सेटिस्फाइड है? नहीं, मैं इस विकास से सेटिस्फाइड नहीं हूँ। हम देख रहे हैं कि सिर्फ सीमेंट के रोड ही बनाए जा रहे हैं। सीमेंट के रोड बनाना ही सबका विकास नहीं है। ठीक है, जाने आने के लिए सुविधा चाहिए, लेकिन जाने आने के सुविधा के साथ साथ सबसे बड़ी समस्या जो है वो बेरोजगारी समस्या है। जैसे मोदी सरकार ने बोला था कि मैं हर साल 1 करोड़ का रोजगार दूंगा, 2 करोड़ का या 1 करोड़ का रोजगार दूंगा, तो 5 साल में 5 करोड़ का रोजगार दूंगा, ऐसा जब बोला था तो उसमें वो फेल हो चुके हैं और सिर्फ रोड के ऊपर ही उनका ध्यान है। शिक्षा का जो स्तर है, रोड दिखाई पड़ते हैं शायद, इसलिए उनका ध्यान उसके ऊपर हो। उसके बाद में बेरोजगारी के बाद में आता है शिक्षा का स्तर भी इतना घटिया कर दिया है उन्होंने। ऊंची से ऊंची शिक्षा में भी अगर आप अपने बच्चों का एडमिशन कराओ तो भी घर में उसका ट्यूशन लगाना पड़ता है। तो फिर हाईफाई स्कूल में नंबर लगाकर अगर उसमें एडमिशन दिला देते हैं तो ट्यूशन लगाने की क्यों ज़रूरत पड़ती है? इसका मतलब है सभी राजनीतिक पार्टियों के लोगों के बड़े बड़े स्कूल बने हुए हैं। जैसे हम बनवारीलाल पुरोहित का ग्रुप देखते हैं, उसके बड़े बड़े स्कूल है। उसके बाद दत्ता मेघे के देखते हैं, वो बड़े बड़े स्कूल है, कॉलेजेस है। इसलिए उनके शिक्षा का स्तर अभी बढ़ा नहीं। सिर्फ एजुकेशन फी, स्कूल फी उन्होंने बढ़ा दी है, लेकिन शिक्षा का स्तर उन्होंने सुधारा नहीं है। इसलिए जैसा हम दिल्ली मॉडल देखते हैं, जैसे मैं कोई आम आदमी पार्टी का नहीं हूँ, मैं तो एक आम आदमी नागरिक हूँ, लेकिन उन्होंने वहाँ पर दवाखाने का स्तर अच्छा किया है, शिक्षा का स्तर अच्छा किया है। अगर किसी का एक्सीडेंट होता है तो उसका पूरा खर्चा दवाखाने का वो वहाँ के आम आदमी पार्टी की तरफ से होता है, मतलब सरकार की तरफ से होता है।
इस तरह से अगर दिल्ली मॉडल पूरे देश में चलाते हैं तो अच्छा शिक्षा सबको मिलेगा। लेकिन कहीं तो उन्हें भी तो जेल में डाला गया है। हाँ, तो अच्छे आदमी को काम नहीं करने देते ना। मोहनदास करमचंद गांधी को भी तो जेल में डाला, जितने बार उनको जेल में डाला उतना वो महान बन गए। इसलिए जेल में जाना कोई गलत नहीं है। आप भी अगर अच्छा काम करते हैं तो आपके जो विरोधक लोग हैं आपको भी जेल में डालेंगे। लेकिन उनका जो पैटर्न है अच्छे, उन्होंने बिजली सस्ती की है, उन्होंने दिल्ली के नागरिक को पानी दिया है, सस्ती बिजली, सस्ता पानी, अच्छी सड़कें, सिर्फ एनवायरनमेंट अच्छा रखने में वो फेल हो गए हैं। एक बात उनका भी अब मैं बोलना चाहूँगा कि एनवायरनमेंट दिल्ली का है सबसे ख़राब है। तो एनवायरनमेंट अगर वो अच्छा करते हैं तो शायद इसके लिए कहीं तो भी आप और हम जिम्मेदार नहीं, वहाँ के नागरिक भी तो जिम्मेदार नागरिक है। लेकिन उसके साथ साथ में जो प्रदूषण है वो प्रदूषण को कंट्रोल करने में प्रदूषण के लिए तो हम आम नागरिक ही जिम्मेदार है ना। हाँ, आम आदमी तो है, लेकिन जो उनको सुविधा चाहिए वो सुविधा नहीं मिलने से हो सकता है। उसी प्रकार से अब नागपुर में देखते हैं कि यहाँ पर हर घर में 2 व्हीलर है। 2 व्हीलर के सिवा हम कहीं जा ही नहीं सकते, क्योंकि यहाँ पे बस की व्यवस्था ढंग की नहीं है, रेलवे की व्यवस्था ढंग की है। मेट्रो बन गए हैं, लेकिन अभी भी मेट्रो में लोग उतने जा नहीं रहे हैं। वो चढ़ना उतरना बहुत से लोगों को हो रहा नहीं है। सीनियर सिटीजन वो उतने दूर चढ़ते नहीं है। जैसा मुंबई में लोकल की व्यवस्था ज़बरदस्त है, लाखों लोग डेली लोकल से चलते हैं। उस प्रकार से प्रोजेक्ट अगर वहाँ पर उतने रोजगार भी है सर, तो रोजगार यहाँ पे भी ला सकते ना। यहाँ के महाराष्ट्र के रोजगार गुजरात में जा रहे हैं। कितने सारे रोजगार जो है कंपनियाँ जो गुजरात को शिफ्ट की है। इसका मतलब यहाँ के जो राजनेता है कहीं तो भी विफल है। इसलिए नए लोगों को चुन के देना चाहिए कि जो महाराष्ट्र का हित दे सके और महाराष्ट्र के लोगों को, मतलब यहाँ के लोगों को, प्रॉपर लोगों को रोजगार दे सके। परिवर्तन होना चाहिए और नए बच्चों को, नए लोगों को, युवाओं के हाथ में सरकार। हम विदेश में हम देखते हैं कि 60 के साल के बाद में आदमी घर बैठ जाता है। हम अपने देश में देखते हैं कि 60 के साल के बाद में राजनेता यहाँ पे एक्टिव हो जाते हैं और 25 साल का 30 साल का जो नौजवान हो बेरोजगार की तरह इधर दफ्तर में अपनी फाइल लेके धक्के खाता है। इस दफ्तर में जाएगा, उस दफ्तर में जाएगा, यहाँ पे अपना ये करेगा, लेकिन उसको रोजगार नहीं मिलता है। तो कहीं तो भी ये हाँ, इसलिए बदलाव होना चाहिए हमेशा। हाँ, बहुत बहुत शुक्रिया। वो भी प्रदूषण फैलाने में नंबर 1 है। अच्छा, वो वैचारिक प्रदूषण फैलाते हैं यहाँ। जैसे वैचारिक यानी लोगों को मिसगाइड करते। किस तरह का? यानी अभी देखो परिवर्तन होना चाहिए। अब पुराने खोल को ला के अपन बैठा लेंगे जो बार बार चुनाव जीत के आते हैं और उनको हम सत्ता पे बैठाएंगे तो उनसे परिवर्तन की क्या आस रखेंगे? नहीं, तो उनका वही कहना है कि पुराने लोगों को हटाना चाहिए और नए लोगों को बिठाना चाहिए। नए लोग भी उनके घर से आते हैं ना। अभी भी देखो महाराष्ट्र का राजकारण ऐसा है कि हर जिले में जो आमदार बनता है वो बोलता है कि अगले आमदार की हमारे घर में होना चाहिए, दूसरा कोई नया नेता पैदा नहीं होना चाहिए। लेकिन इसमें गलती तो आपकी और मेरी है ना, क्योंकि वोटर आप और मैं है ना। हाँ, तो हम लोगों ने सोचना है कि सत्ता परिवर्तनशील रहना चाहिए। हाँ। एक ही घर में जैसा घरानेशाही का जो नियम है वो देखो, घरानेशाही आपको सत्ता दिला सकती है। हाँ। लेकिन सत्ता चलाने का जो ढंग है वो तुमको नहीं, तुमको खुद को आना चाहिए। यकीनन। तो उन्होंने भी तो वही बात कही है ना। नहीं, बोलते हैं अभी देखो महिलाओं के लिए आरक्षण है, लेकिन वो बोलते हैं कि महिला का भी हमारे घर की महिला आगे आनी चाहिए, कोई गरीब घर की नई महिला नहीं आनी चाहिए। तो वो जो नेता रहता है वो अपने औरत को बना के, इसी में गलती आपकी और मेरी है, क्योंकि आप और मैं वोटर है। अगर मैं घरानेशाही वालों को वोटिंग कर रहा हूँ तो वो घरानेशाही हम पैदा कर रहे हैं, उसके लिए जिम्मेदार हम है ना। बिल्कुल सही बात। उसके लिए जिम्मेदार वो नहीं है, उसके हाथ में पावर से उसने तो टिकट ले लिया, लेकिन वोटिंग तो आपके और मेरे हाथ में है ना। अभी हो रहा है, धीरे धीरे लोग जागरूक हो रहे हैं, ऐसी बात नहीं है। इसीलिए तो देश में आज कितने अननोन लोग जो मुख्यमंत्री बन के बैठे हैं। क्यों बन गए बैठे? कि उनको ऊपर वालों ने चांस दिया कि जाओ तुम मुख्यमंत्री बनो, तुम्हारी क्या कौशल है तुम्हारा बताओ उस प्रदेश में। लेकिन वही जो लोग बैठे रहेंगे बार बार तो फिर कहाँ से परिवर्तन आएगा? सर आप बात करेंगे, क्या लगता है सर आपको? सर क्यों गए? क्या लगता है आपको? हम लोगों ने वोट पक्ष देखकर करना चाहिए या फिर हमने ऐसा प्रतिनिधि चुनना चाहिए जो वाकई में इन इश्यूज को, जो अभी हाल फिलहाल के जो इश्यूज है उन इश्यूज को विधान भवन में रख सके? जो अभी मेन इश्यूज है हाँ। वो बेरोजगारी का है, हाँ। तो महंगाई का है, एजुकेशन का है। ये जो इश्यूज है ये इश्यूज लेके जो भी यदि वो आगे आएगा तो उनको हमने चुन के देना चाहिए। पर ऐसा कोई प्रतिनिधि हमको महाराष्ट्र में नजर आ रहा है? नहीं, ऐसे है, मगर उसके ऊपर कैसा जितना है फोकस होना चाहिए उतना फोकस नहीं हो रहा है।
इसका कारण भी ये है कि ये सब मीडिया ये वो सब किसके पास में, सब उन्हीं के पास में है। इसीलिए जो मेन इश्यूज है तो वो कैसे वो बाजू में रह जाते हैं। या अभी जो योजना है ये दो वो कुछ नहीं देंगे, सब चुनावी फंडा है। वो होने के बाद जुमला है। अभी भी आप किसी से भी पूछो, एजुकेटेड से पूछो, वो मजदूर से पूछो, किसी से भी पूछो तो यही बताएंगे ये जो दे रहे हैं अभी तो सब चुनाव के लिए है, उसके बाद में वो मिलेगा ऐसा कोई भी नहीं कह सकता। लेकिन कहीं तो भी कांग्रेस ने भी तो बोल के रखा है कि हमारी सत्ता आती है तो हम लोग 3000 रुपये देंगे, हम लोग ये करेंगे वो करेंगे। नहीं वो सब यानी वो बोलने की बात है ना। अब वहाँ पे उन्होंने आंध्र में भी बोला था तो वहाँ पे क्या हो गया, अभी वो जो कर्मचारियों के वो पेमेंट बराबर नहीं हो रहे। ये सब चुनावी जुमले, ये आएंगे तो वही करेंगे, वो आएंगे तो यही करेंगे। तो क्या लगता है सत्ता परिवर्तित होनी चाहिए? तो सत्ता जो पीढ़ी दर पीढ़ी चलते आ रही उनके हाथ में होना चाहिए कि कुछ युवाओं के हाथ में सत्ता? युवा के हाथ में होना चाहिए, नया नेतृत्व होना चाहिए। मगर वो कैसा एखादा उभरता है तो अभी सिस्टम ऐसी है। इसके लिए जिम्मेदार कौन है? नहीं अभी वही बता रहा हूँ ना भाई, अभी जो सिस्टम है, अभी जो व्यवस्था है, एखादा कोई बात करता है तो उसको या ये वो कुछ भी यादें कारण करके वो लोगों को एक तो जेल में डाल देंगे, कोई भी यादें चार्जेस लगा देंगे और उनको घर में बिठा देंगे। ये सब सिस्टम क्योंकि यादें वो हजारों साल से चल रहा है, वो उनको छोड़ना नहीं है। अभी एक आधी एमएलसी है, ये कार्य करता क्या, बहुत कार्य करता है, मगर वो क्या करते हैं, ये गया खासदार आदमी हो गया, घर की औरत को, बेटे को, बेटी को, किसी को भी आमदार को, सब वह तो उनको घर में रखते हैं। नहीं तो एक पार्टी में एक घर में वो चार पार्टी में लोग दिखते हैं। ये किस तो सबका वो चला आ रहा है, वो उनको चला देखा। ये होना चाहिए, इसमें परिवर्तन नहीं होना चाहिए, जरूरी है वो। बहुत बहुत थँक यू। झाला पाहिजे पक्ष बघून की माणूस बघून? माणूस बघून. अच्छा, तर साधारणतः काय वाटतं तुमचा प्रतिनिधी कसा असावा, कुठल्या मुद्द्यांना घेऊन त्याने विधानसभेत जायला पाहिजे? चांगल्याच ह्याच्यामध्ये गेल्या पाहिजे ना. कुठल्या मुद्द्यांना? महिलांचे कोणते मुद्दे आहेत? महिलांचे बहुत सारे मुद्दे आहेत. जसं हे जो बलात्कार होऊन राहिले याच्या विषयामध्ये खूप आहे. शिक्षण हे शाळा बंद करून राहिले याच्यामध्ये पण बहुत गरिबाचं नुकसान होऊन राहिलं. असं नाही की नाही म्हणून, असं ह्याच्यावर केल्या पाहिजे. काय एकीकडे सरकार महिलांना 1500 रुपये देखील देत आहे ना, ते गलत आहे. लालच देऊन राहिले. तुम्हाला भेटले नाही का? नाही भेटो नाही भेटो, हे एक लालच झालाय. अच्छा, कमाई दे, काम दे लोकांना. अच्छा, काम द्यायला पाहिजे, काम द्यायला पाहिजे लोकांना. पण सरकार म्हणतं ना की तुम्हाला 1500 रुपये देऊ, 1500 रुपये देतो, 5 किलो अनाज देऊ, त्यानंतर 3 सिलेंडर दिले जातील. ते गलत आहे. मेहनत द्या ना. जो शिकलेले लोक आहेत त्यांना कामधंदा द्या, शिकलेल्या बाया आहेत त्यांना कामधंदा द्या. हे फालतूच आहे. माणूस आळशी बनून राहिला. कामधंदे दे तर माणूस समोर जाईल. पैसा फेकून तो का दान दिल्यासारखा देऊन राहिला गरीबावर. उद्या काँग्रेसने पण डिक्लेअर केलेलं आहे की आमची सत्ता आली तर आम्ही 3000 रुपये देऊ. ते नाही देत काँग्रेस. देऊ नाही देऊ ते मला माहिती नाही. मग सही माणूस आला पाहिजे, मग एवढं मला माहिती. हा, नाव नाही घेत मी. हे सरकार अच्छा एवढं तर कळते तुम्हाला, म्हणून आमच्यासारख्या माणसानं बोलू नये. नाही नाही नाही, मला एक सांगा, आपल्या प्रतिनिधींनी कुठल्या मुद्द्यांना घेऊन? कोणता मुद्दा आहे जी? हे आज कास्तकाराचे हाल काय आहे, मजूर भेटत नाही, शेत्या डुबल्या आहे. मी शेतकरी आहे आणि ह्या कोणाचा पैसा वाटत आहे? आता तर तुम्हाला शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे ना? कोण? या सरकारमार्फत. त्या विजेनं का जमते साहेब? त्या विजेनं का जमते? विजेचे बिल तर कमी येते ना, येणार ना. एखाद्या वस्तूनं जर जेवायला भेटलं तर फुकटची, ते फुकटच्या याच्यावर काही जगत नाही लोक. म्हणजे जे सरकार जे मोफत देतात ते द्यायला नको आहे आपलं म्हणणं आहे. आळशी बनते देश, कोण्या मातीत जाईन उद्या. जवान पोरायला पैसे भेटले, बायाला पैसे भेटले तर निंदाला येत नाही, कामाला येत नाही. शेती कायच्या भरोशावर करण लोक? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कायच्या भरोशावर करण? तुम्ही याचं उत्तर द्या ना. बरोबर, रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. हां, कोणताही तुम्ही पैसा द्या, नका देऊ आम्ही नाही म्हणत. खूपच त्याला गरज आहे. त्याला वडील पोरं पोसत नाही, मुलगा पोसत नाही, कोण तुम्ही वृद्ध माणसांना द्या. हां, वृद्ध माणसांना द्या. आता मला पैसे भेटते, मी सांगतो. माझ्या घरी 20 एकर शेती आहे, प्रॉपर्टी आहे, सगळी गोष्ट नागपूरले फ्लॅट आहे. मला कायले पैसे पाहिजे? मग तुम्ही ते घेऊ नका ना. कोण सोडलं? घेऊ नका नाही, त्याची चूक आहे ना. माझ्या नावाने पैसे टाकणं म्हणजे प्रॉपर्टी दिसते ना तुम्हाला. 7-12 आहे त्यांच्याकडे. 7-12 बरोबर. मग हे नाही द्यायला पाहिजे ना अशा लोकांना. क्या लगता है ये जो विधानसभा के इलेक्शन है, लोगों ने या फिर आपने, मैं आपकी पर्सनली आपसे जानना चाहता हूँ, आपने पक्ष देखकर वोट करना चाहिए या फिर किन मुद्दों को, आपके जो भी इश्यूज होंगे उन इश्यूज को
विधान भवन सभा में रखने वाला प्रतिनिधि आपको क्या लगेगा? हाँ, तो क्या मेन बात क्या है, महंगाई सबसे ज़्यादा बढ़ी है। ये जो स्कीम जो आई है वो ठीक है, मगर ये पैसे तो कहाँ से दे रहे अपन? यकीनन कहाँ से? वो तो हमें ही पे करना पड़ेगा, अपने को पे करना पड़ेगा। एजुकेशन के ऊपर बात नहीं कर रहे। जो अभी जीएसटी लगा है मेडिकल, ये इसके ऊपर, मेडिसिन के ऊपर, वो भी करना सब हर बात पे कर रहे हैं। लेकिन सर हीरे के ऊपर सिर्फ 5% है। अपन विधानसभा में बात क्या कर रहे हैं? उसको गाली दे रहे, उसको गाली दे रहे। मगर जो मेन समस्या लोगों के है वो समझ रहे कि आप सर। लेकिन कांग्रेस ने भी तो डिक्लेयर किया है ना कि हमारी सत्ता आती है तो हम लोग 3000 रुपये देंगे। क्या ये चीज़ें ठीक है? ये सब क्या है, पॉलिटिकल है, फंड है। मेन बात है एजुकेशन के ऊपर बात करो, हाँ, महंगाई के ऊपर बात करो, जो मध्य वर्गीय है उसके ऊपर कुछ ना कुछ तो करो। जिसके पास पैसा है उसके पास जा रहा है। सर लेकिन केंद्र की सरकार कर्जा माफी भी तो कर रही है ना। वो सब दिखावा है बस। अदानी अंबानी का कर्जा माफी हो रहा है सर? अदानी अंबानी तो मेन है, जो मिडल व्यापारी है वो कहाँ गया? बाबू इनको पूछो। जो छोटे छोटे व्यापारी वर्ग है, हाँ, वो कहाँ गए? जो बड़े बड़े व्यापारी लोग तो बड़े आगे, बेचारा मध्य वर्ग तो जा रहा ना वो। आताची जी गव्हर्नमेंट आहे, म्हणजे कोणाचं नाव घेण्यापेक्षा जे लाडकी बहीण योजना जी निघालेली आहे, जी 1500 रुपये 2000 किंवा 3000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात देऊन राहिले, जेणेकरून आपल्या भगिनींच्या, ते करण्यापेक्षा शासनाने हे करणं फार गरजेचं आहे की तोच पैसा एज्युकेशनमध्ये खर्च करून आणि किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये खर्च करून, किंवा जेणेकरून लोकांचा मध्ये शिक्षण वाढेल किंवा एम्प्लॉयमेंट वाढेल. जर शिक्षण वाढेल, एम्प्लॉयमेंट वाढेल तर लाडकी बहीण योजना राबवण्याच्यामध्ये काही तथ्य राहणार, म्हणजे ती शून्य होऊन जाईल. काँग्रेसने देखील डिक्लेअर केलं ना. नाही, 3000 मी दोन्ही पण पार्टीला बोलत आहे. कितपत योग्य आहे गोष्ट? ह्या पूर्ण शून्य गोष्टी आहेत, जेणेकरून पहिले घुस लपून द्यायचे, आता हे शासन खुलेआम घुस देऊन राहिलेले आहे आणि ते म्हणत आहे की आम्हाला 1500 रुपये घेऊन 3000 रुपये घेऊन आम्हाला वोट द्या. त्याचा सरळ सरळ म्हणजे संबंध हा येत आहे. बरोबर, म्हणजे कुठेतरी सरकार लाचखोरीत म्हणजे तुम्ही लाच घ्या आणि आम्हाला वोट द्या, ही सरळ सरळ त्यांच्यामध्ये हे आहे. ते जेणेकरून लोकांनी जागृत झालं पाहिजे. 1500-3000 रुपयाला बडी पडून काँग्रेस राहो किंवा BJP राहो, यांच्या प्रश्नाला म्हणजे यांनी जे ऑफर दिले आहेत त्यांना बिलकुल बडी पडू नये. आणि जे ज्वलंत समस्या आहेत जसं समाजापुढे, जसा ध्रुवीकरण होऊन राहिलं आहे, जातीकरण, महाराष्ट्र आता विधानसभेची निवडणूक आहे तर आपण महाराष्ट्राबद्दल बोलू. ते महाराष्ट्रामध्ये अधोगतीला चाललं आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची पातळी खूप घसरून राहिलेली आहे. ग्रामीण भागातलं शिक्षण पूर्ण संपुष्टात येत आहे. लोकांना एक वर्ग असा आहे की ज्यांना हा विकास दिसत आहे. विकास हा जो व्यापारी वर्ग आहे त्यांच्यासाठी विकास आहे. व्यापारी वर्ग कमीत कमी 5-7% व्यापारी वर्ग आहे आणि बाकी 85-90% ही जनता गरिबीच्या खालीच आहे. ज्याला मध्यम वर्ग पण 5-7% म्हणू, आणि बाकीची जनताला ह्या विकासाबद्दल काही घेणदेण नाही आहे. हा विकासाबद्दल काही घेणं नाही. त्यांना चांगला रोजगार हवा आहे, चांगलं शिक्षण हवं आहे आणि आरोग्य हवं आहे. सध्या बोलत कोणीच नाही. पण कोणीच नाही. मी का साधारण मनुष्य आहे. हा सगळ्यांचा प्रश्न आहे, पण लोकांना बोलता येत नाही. त्याचा हा सगळे लोक फायदा घेऊन राहिलेले आहेत. लोकांना जर लोक न बोलण्यामागचं कारण काय असं? बोलता नाहीत त्यांना, म्हणजे आपले मुद्दे जे ते त्रासामध्ये आहेत ते त्यांना समजूनच सांगता येत आहे की मला हा त्रास होऊन राहिलेला आहे. त्यांना समजूनच सांगता येत आहे की मला हा त्रास होऊन राहिलेला आहे. आणि कोणी काय बोलत आहे त्याचा मारेकरी, त्यांना मारे करण्यापासून किंवा काही कोणत्याही पासून ते हे होत आहे. तर हे गोष्टी बदलायला हव्यात. कोणीतरी म्हणजे लोकांनीच, आता लोकच करतील. लोकांनी सगळ्यांवर विश्वास परिवर्तित व्हायला पाहिजे. लोकांनी सगळ्यात विश्वास करून ठेवलेला आहे. हा साथ देईल, तो साथ देईल, पण सगळे एकच निघालेले आहेत. लोकांनीच आपले सामाजिक बुद्धीचा बळ वापरून जातीकरणाला बाजूला ठेवून जो व्यक्ती आपलं शिक्षण पूर्ण करेल, आरोग्य पूर्ण करेल, रोजगार, फक्त ह्या 3च विषय घ्या. या 3 विषयांना घेऊन एकही व्यक्ती लढत नाहीये. हा लढत हा राजकारणी लोक नाही लढणार. लढायला कोणाला लागेल? लोकांनीच करावं लागेल. कोणी येऊन कोणत्या देव नाही येणार आहे, कोणता मसे नाही येणार, कोणी नाही येणार आहे. आपल्या माणसालाच लढून त्याला परिवर्तन करावं लागेल. मुळात आपण वोटिंग करताना पक्ष बघून वोट करायला पाहिजे की आपले मुद्दे जो मांडू शकेल अशा व्यक्तीला आपण वोट करायला पाहिजे? आजच्या प्रेझेंट कंडिशनमध्ये सगळेच पॉलिटिकल जे पार्ट्या आहे यांच्यावर जनतेचा अविश्वास आहे. आणि यांनी जी सध्याची जी सिच्युएशन बनवलेली आहे की जो पैसा देत त्याला आपण वोट करू. आणि हे लाडकी बहीण योजनेचा
तोच कन्सेप्ट आहे. ही concept एकीकडे सरकार भांडवलदारांना लाखो करोडोचं कर्ज माफ करते आणि दुसरीकडे गोरगरिबांना 3,000 रुपये द्या, जे काही आहे 1,500 रुपये घ्या, तुम्ही त्यांचं कर्ज माफ करू शकता, तो पैसा इकडे काय डायव्हर्ट नाही करू शकत तुम्ही. आणि लोकांना मागण्याची सवय लावून राहिलेली आहे. म्हणजे ज्या लोकांना तुम्ही फक्त मागण्याच्या सवयी लावून राहिले त्यांचा स्वाभिमान ऑटोमॅटिकली संपून राहिलेला आहे. मग आज तुम्ही 3,000 रुपये देऊन त्यांना लालच देऊन राहिले, उद्या ते बंद करेन तर तेच लोक अजून दुसऱ्या पार्टीकडे जाऊन ते डिमांड करतील. म्हणजे ह्या भिकारपणाच्या सवयी कुठेतरी बंद करून लोकांमध्ये एक स्वाभिमान जिवंत राहायला पाहिजे आणि त्या स्वाभिमान जिवंत राहण्यासाठी त्यांना तुम्ही सक्षम करा. हाच एक सोल्युशन आहे. याच्यावर एज्युकेशनकडे आणि याच्याकडे एज्युकेशनवर खर्च करा, त्यांच्या आरोग्यावर खर्च करा आणि त्यांच्या रोजगारावर आणि त्यांना आत्मनिर्भर बनवा. राहिली गोष्ट सत्ता परिवर्तनाची, तर सत्ता परिवर्तन हे सर्वसामान्य लोकच करू शकतात. जगात ज्याही क्रांत्या झाल्या ह्या मिडल क्लास लोअर क्लास लोकांनी केलेले आहे. आता सत्ता परिवर्तन करण्यासाठी लोकांचा एक असा समज झालेला आहे की आमची राजकीय पार्टी राहील, मग आम्ही त्याच्यातून आमदार खासदार जे काही आहे प्रतिनिधी निवडून देऊ, तेव्हा सत्ता परिवर्तन होईल. मला हे म्हणायचं आहे की इथली जी शासन व्यवस्था आहे ज्या लोकांच्या हातात आहे, हे लोकच हे तुमच्या रक्ताचे नाही आहे आणि यांना संपवण्यासाठी तुम्हाला एक नॉन पॉलिटिकल जर विंग्स तुम्ही मोठ्या प्रमाणात तयार केली, जे पर्टिक्युलर उद्देशासाठी जर तयार झाली, ज्यांना शत्रू आणि मित्राची ओळख आपण करून दिली, ते लोक ॲटोमॅटिकली तुमच्या म्हणजे तेच लोक सत्ता परिवर्तन करू शकतात. कारण अल्टिमेटली तुम्ही इतिहास जर पाहिला, इंग्रज होते, इंग्रजच्या विरोधामध्ये कोणती राजकीय पार्टी निर्माण होऊन तुमचे प्रतिनिधी निवडून गेले आणि मग त्यांना हाकललं असं नाही झालं. तसेच सर्व एकत्र आले, रस्त्यावरची भूमिका मांडली, रस्त्यावर कायदा बनवला, रस्त्यावर इम्प्लिमेंटेशन डायरेक्टली. तर हा इतिहास पहिले तुम्हाला माहीत करून घ्यावं लागेल, तुमचा शत्रू कोण आहे हे माहीत करून घ्यावं लागेल आणि जेव्हा तुमचा शत्रू डिक्लेअर झाला लोकांना सांगण्याची गरज पडणार नाही. पण हल्ली तुम्हाला एक वेगळा शत्रू दाखवण्यात येत आहे, तर ते तर मिसगाईड करणारच ना. डिपेंड करते तुम्ही संघटितरित्या संघर्ष कसा करता. आम्ही संघटित नाही हा प्रश्न नाही, आम्ही संघटित आहोत, पण आम्ही संघटितरित्या संघर्ष नाही करत. म्हणजे संघटनांचं जोपर्यंत आमचं संघटन बनणार नाही तोपर्यंत त्याचा तोडगा निघणार नाही. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही तफावत आहे, नेतृत्वाचा अभाव किंवा लोकांना नेतृत्व मान्य नाही राहत आणि सगळे म्हणतात मी मोठा म्हटलं, जिथे मी प्रश्न आला तिथे सगळं मीपणामुळे हे सगळं तिकडं संपलं. आपल्याला काय सत्ता परिवर्तन झालेच पाहिजे आणि लोकांची जी समस्या आहे, आम जनताला 2 वेळचं जेवण त्याला फक्त तेच माहीत आहे, बाकी काही नाही माहीत. जे शिकले सवरले लोक आहे त्यांना थोडंसं माहीत आहे का बाबा हे झालं पाहिजे आणि हे 2,000-3,000 रुपये देऊन त्या माणसाला डायवर्ट करून राहिले आणि तुम्ही ते पैसे देऊन तर राहिले, पण त्याच्या मागे तुम्ही त्यांचे जे खर्च आहे त्याच्यात वाढ करून राहिले. तुम्ही ना आता 3,000 रुपये दिले, पण त्याच्या 3,000 रुपयाच्या मागं त्याच्याकडून इलेक्ट्रिक बिल वाढवून घेतलं, बाकीचे जे वस्तू आहे त्याच्यावर तुम्ही टॅक्सेस वाढवून घेतले, त्याच्यावर रेट वाढवून घेतले. तुम्ही दिवाळी नाही आली तर जे 1,700 रुपयात जे तेलाचा पिपा भेटत होता तुम्ही 2,700 रुपये केला. तर मग हे काय आहे तुमचं, हे काय आहे तुमचं, म्हणजे कोणत्या रीतीने तुम्ही समाजाला एक आम जनताला. पण सत्ता परिवर्तित झाल्यानंतर या गोष्टींमध्ये बदल होऊ शकेल का? सत्ता परिवर्तन हे आम्ही आमच्या मत मांडत आहोत. हा हे कुठपर्यंत तुम्ही पोहोचवता किंवा त्यांना कुठपर्यंत मान्य होते आणि आम्ही जे बोलून आलो, तुम्ही जे दाखवा, जे लोक पाहणार आहे त्यांना किती पटणार आहे आणि त्यांना डोक्यात किती विचार राहणार आहे आणि ते ह्या विचारावर किती ठाम राहणार आहे का आम्हाला का करायचं आहे, आम्हाला संघटित व्हायचं आहे, आम्हाला हे सर्व परिवर्तित करायचं आहे आणि याच्यातून काही ना काही एक वेगळं निर्माण करायचं आहे की आमची जी पहिलीची पिढी, आमची पिढी, आमची नंतरची पिढी हे चालत राहील का, याच्यावर काही उपाय निघणार आहे का नाही आहे. हे जे सरकार आहे याच्यावर तुम्ही आमच्याकडून भूमिका घेऊन आले, आमचे मत घेऊन आले, सर्व घेऊन आलं, पण आम्हाला मनात जे तकलीफ आहे, मनात जे आमचा भाव आहे ते तुम्ही समजून राहिले का. आमच्या मनातल्या गोष्टी, आमच्या मनात आम्ही जे पाहून आलो, जे तकलीफ आहे लोकांना, सर्वात मोठी गोष्ट एज्युकेशनची आहे. तुम्ही आत्मनिर्भर बनवा ना. यांनी म्हटलं तुम्ही 10,000, 2 लाख, 5 लाख, 10 लाख करोड खर्च करून आले, त्याच्यामुळे तुम्ही कंपन्या आणा, एज्युकेशन द्या, शिक्षा मुक्त करा. तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट शाळा वाढवून आले, गव्हर्नमेंट शाळा खतम करून आले, ते जागा बिल्डरला देऊन आले. मग आम जनतानी कुठे जा, गरीब माणसांना एज्युकेशन कसं घ्यावं, त्यांना 500 रुपये फीस भरायला नाही आहे त्याच्याजवळ, ते 2 वेळाचं जेवण मोठ्या मुश्किलनं करतात, तर मग त्यांना एज्युकेशन कसे करावं.
तुम्ही एज्युकेटेड कसं कराल, एज्युकेटेड कराल तो पायावर निर्भर होईल, तो स्वतः सक्षम होईल का कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही निवडायचं. मग त्याला स्वतः वाटेल का नाही बाबा आता आम्ही ह्या देशात आहोत का आमची येणारी पिढी बी सक्षम होईल, आम्ही बी सक्षम आहोत. म्हणजे तो त्याला असं नाही वाटणार की जे सरकारमध्ये लोक बसले आहे तर त्याला एक हीन भावना नाही येणार, अरे हा बेकार माणूस आहे, याला आणून तर दिला पण यानं आमच्यासाठी काय नाही केला. यांच्या आम्ही मत मांडले, आमचेवाले मत दिले, सर्व दिला, पण आमच्या जे मनात जे भूमिका आहे, आमचे जे परेशानी आहे ते यांनी आमची तकलीफ दूर नाही केली आणि याच्याकडे दुर्लक्ष करून आले. आणि हे देशात आजपासून नाही खूप आधीपासून होऊन आलं, याच्यामध्ये तुम्हाला परिवर्तन करायला पाहिजे. चुनाव होणार आहे ते एका याच्यात झालं पाहिजे, कोणची पण पार्टी राहो त्यांनी आपला एक मॅनिफेस्टो दिलेला पाहिजे की आम्हाला ह्या 5 वर्षामध्ये आम्ही हे करणार आहोत. म्हणजे कोणची पण पार्टी नाही, ती मॅनिफेस्टो त्यांनी दिला पाहिजे, तो पब्लिकली झाला पाहिजे, प्रत्येक लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे तो मॅनिफेस्टो. आणि ऐका मी तेही बोलत आहे. आणि मी तो मॅनिफेस्टो किती दिवसात मी करणार त्याचे पण त्यांनी कालावधी दिला पाहिजे, हा एवढा कालावधी झाला पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागे गव्हर्नमेंटच्या पाठीमागे ही यंत्रणा राहिली पाहिजे की जेही गव्हर्नमेंट इलेक्टेड झालेली आहे त्यांनी ती मॅनिफेस्टो पूर्ण केल्या की नाही केल्या याच्या पाठीमागे नॉन गव्हर्नमेंट यंत्रणा राहिली पाहिजे की त्यांनी तो मॅनिफेस्टो जो लोकांना त्यांनी दिला होता तो त्यांनी त्या वेळेवर पूर्ण केला की नाही. ही खूप मोठी बाब म्हणत आहे, ह्या एका जणांनी उचललेली नाही आहे. ही जिथपर्यंत पोचेल तिथपर्यंत खूप कामाची आहे. म्हणजे हे काय करतात, जेव्हा चुनाव येतात सगळं बोलतात, मी हे करेल ते करेल ते करेल ते करेल सगळं बोलतात, पण येणारे 10 वर्ष 15 वर्ष ते 20 वर्ष करत नाही. या सरकारने 2014 मध्ये लोकांना लिखित स्वरूपात देखील दिलं होतं की आम्ही विदर्भ वेगळं करून देऊ. एक्झॅक्टली मी तेच म्हणत आहे, एक्झॅक्टली तेच म्हणत आहे. त्याच्या पाठीमागे एक यंत्रणा लावली पाहिजे की ही गव्हर्नमेंट म्हणजे जी काही चुनावचे जे हे आहेत त्यांनी ती म्हणजे त्यांनी मॅनिफेस्टो दिला आहे त्याच्या पाठीमागे त्यांनी पूर्ण केला की नाही केला त्यांच्या पाठीमागे यंत्रणा लावली पाहिजे. जर नाही केला त्यांना बरखास्त केलं पाहिजे. हा एक खूप चांगला मुद्दा आहे. हा जेवढा होता आहे तेव्हा सगळ्यांना पोहोचवा हीच विनंती. धन्यवाद. भवनात मांडणारा व्यक्तिमत्व आपल्याला पाहिजे. तुम्ही काय कुठल्या गोष्टीवरती वोटिंग करता? नाही, आपले मुद्दे मांडायला पाहिजे विधानसभेत. आणि असं प्रतिनिधित्व महाराष्ट्रात कुठे आहे किंवा कुठल्या एका पक्षात आहे असं प्रतिनिधित्व की जे खरोखर सामान्य माणसांचे मुद्दे तिथपर्यंत नेतात? सामान्य माणसाचे मुद्दे कोणतीच पार्टी नेत नाही. मग अशा वेळी काय होणार? मग सामान्य माणसांच्या मुद्द्यांचं काय? सामान्य माणसाचे मुद्दे म्हणजे साधारणतः जर मी तुम्हाला हा प्रश्न केला की सामान्य माणसाचे मुद्दे काय तर तुम्ही काय सांगणार? कुठले मुद्दे? पहिला मुद्दा म्हणजे महागाई वाढलेली आहे, ते कमी व्हायला पाहिजे. त्याच्यावर कोणीच बोलत नाही. आणि जे महागाई आहे किंवा बेरोजगारी आहे याच्यावर बोलायला पाहिजे. कोणतीच पार्टी बोलत नाही. बेरोजगारी कशी कमी होईल याच्यावर सर्वच पार्टीने विचार करून त्यावर मार्ग काढायला पाहिजे. किती 1500 रुपये 5 किलो धान्य 1500 रुपये कितपत योग्य आहे? योग्य नाही आहे. कारण यामुळे काय आहे की लोकांचं जे हे आहे ते काम करूच म्हणजे साधारण माणूस जो गरीब आहे तो काम नाही 1500 रुपये मिळतात त्याच्यात समाधानी आहे. त्यामुळे हे 1500 रुपये योजना जी आहे हे बंद करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त म्हणजे ना बेरोजगारी आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढून बेरोजगारी कमी करायला पाहिजे आणि महागाई कमी करायला पाहिजे. सर्वसामान्य जो गरीब आहे मध्यम माणूस आहे त्याच्याकरता काहीतरी करायला पाहिजे. महागाई कमी करायला पाहिजे आणि बेरोजगारी कमी करायला पाहिजे. मुझे ऐसे लगता है कि ये जो चुनाव है ये चुनाव में फडणवीस साहब आने को होना, उसके पहले पीएम जो है वो गडकरी साहब बनने को होना. बस ये इच्छुक हूँ. जो कुछ भी काम है गडकरी साहब. मोदी जी अच्छा काम नहीं कर रहे? मोदी जी कर रहे हैं तो फिर गडकरी साहब क्यों पीएम बनना चाहिए? गडकरी साहब इसलिए बनना चाहिए वो तो बहुत अच्छा काम कर रहे हैं ना. क्योंकि ज़्यादा वो जाना नहीं चाहिए ना, इसलिए. मतलब गडकरी साहब को इसलिए पीएम बनना चाहिए क्योंकि वो बहुत संभाल सकते हैं. और मोदी जी नहीं संभाल सकते? मोदी जी संभाल सकते, वो बाहर के देखेंगे. पीएम तो कोई एक ही बनेगा ना. हाँ, लेकिन पीएम एक ही बनेगा लेकिन वो गठबंधन तो संभालेंगे ना पहले वाला जो कुछ भी है. तुम्हारा मुद्दा सही तरीके से नहीं रख रहे हो दोस्त. मेरा मुद्दा ये है कि मोदी साहब जो है वो बराबर. मोदी साहब के काम से तुम सेटिस्फाइड नहीं हो? सेटिस्फाइड हूँ ना. तो फिर गडकरी साहब क्यों? गडकरी साहब इसलिए क्योंकि सब उन्होंने रोड बनाए इसलिए नहीं, उनके कामों के वजह. किस तरह के बताओ ना.
दर्शक हमारे जो टीवी के श्रोता जो है, जो दर्शक है, वो जानना चाहेंगे ना कि आप क्यों चाहते गडकरी साहब पीएम कोई भी बने, गडकरी साहब बन रहे हमारे नागपुर वासियों के लिए बहुत अच्छी बात है, पर गडकरी साहब क्यों बने? मैं मेरा मुद्दा इसलिए मानता हूँ क्योंकि गडकरी साहब लाखों नहीं करोड़ों लोगों की धड़कन है। और मोदी साहब जान है। गडकरी साहब अगर धड़कन होंगी तो मोदी साहब जान है। आजचा जो मतदार आहे तो निराश आहे। आज जो मतदार एखाद्या उमेदवाराला मत देतो, पण त्याला हे कळत नाही की आपण ज्याला मत देतो तो निवडून आल्यावर कुठं जाईल, त्याच पार्टीत राहील की आणखी वेगळं होईल की काय करेल। ह्या सगळ्या या 10 वर्षाच्या काळात हे सगळं घडत आलं। चांगले चांगले ज्याला आपण विश्वासू म्हणतो ते सुद्धा विकले गेलेले आहेत स्वार्थापायी। तर अशा या वातावरणात आज हा जो मतदार आहे हा निराश झालेला आहे। आता बघतो आम्ही आमच्या एरियातून एखादी उमेदवार जातही असेल आपल्या प्रचारासाठी, पण घरून कोणी बाहेर निघत नाही। व्यक्ती का हा आला बाप, आधी उत्साह होता की नाही कोणतरी आला आपण पाहू, पण आता तोही उत्साह मतदारामध्ये राहिलेला नाही असं माझं मत आहे। आणि आजचं राजकारण एवढं गढूळ झालं आहे की सामान्य माणसाला त्यात कुठेच वाव नाही। धन्यवाद। खूब धन्यवाद। हमने दक्षिण पश्चिम का जो सर्वे किया, उस सर्वे के दौरान हमने लोगों की बात सुनी और उनसे जानने की कोशिश की। सत्ता परिवर्तित होनी चाहिए और युवाओं के हाथ में सत्ता आनी चाहिए, इस फेवर में बहुत से लोग हैं। कहीं तो भी इस फेवर में भी लोग हमें मिले कि गडकरी साहब प्रधानमंत्री बनने चाहिए, जबकि ये विषय नहीं था। पर चलो जो भी है, लोगों ने अपने अपनी बातें रखी, अपने अपना मत रखा। कहीं तो भी लोगों का ये भी कहना था कि लोगों में वो जोश नहीं रहा जो जोश कभी हुआ करता था कि कौन प्रतिनिधि है, हम किसे वोट देने वाले हैं। जब वो वोट मांगने आते थे, अपील करने आते थे, तो लोग घर से बाहर निकलते थे। आज वो सारी चीज़ें नहीं रही, लोग निराश हो चुके हैं। खैर जो भी हो, इलेक्शन का माहौल किस ओर जाता है ये तो 23 तारीख को ही तय होगा। ये था आज का विषय दक्षिण पश्चिम का। आप जुड़े रहिए आवाज़ इंडिया के साथ।